नमस्कार मित्रांनो, मी श्री U.D. पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस आपले स्वागत करीत आहे. आपण BA भाग 2 सेमिस्टर 4 भूगोल पेपर नंबर 5 सागरशास्त्र या विषयाचा अभ्यास करीत आहोत. सिलेबस ऑफ ओशनोग्राफी introduced from June 2019, module 1st, introduction of oceanography, सागरशास्त्राची ओळख, module 2nd, properties and dynamics of ocean, सागराची गतिशीलता आणि सागराचे गुणधर्म, module 3, applied oceanography, समाज उपयोगी किंवा उपयोजित सागरशास्त्र, module 4, practical theory only, प्रात्यक्षिक. या 4 प्रकरणापैकी पहिलं प्रकरण आहे सागरशास्त्राची ओळख. याची आपण सुरुवात केलेली आहे आणि सागरशास्त्राची ओळख हे मॉड्यूल 1st आहे. त्याचं नाव आहे इंट्रोडक्शन ऑफ ओशनोग्राफी, सागरशास्त्राची ओळख किंवा सागरशास्त्राचा परिचय, सागरशास्त्र विषय प्रवेश, अशी वेगवेगळी नावं तुम्हाला पाहायला मिळतात. यामध्ये मित्रांनो आपण डेफिनेशन ऑफ ओशनोग्राफी म्हणजे सागर शास्त्राची व्याख्या, नेचर ऑफ ओशनोग्राफी, सागरशास्त्राचं स्वरूप, स्कोप ऑफ ओशनोग्राफी, सागरशास्त्राची व्याप्ती, ब्रँचेस ऑफ ओशनोग्राफी, सागरशास्त्राच्या शाखा, सिग्निफिकन्स ऑफ ओशनोग्राफी म्हणजे सागरशास्त्राचं महत्त्व. या गोष्टी आपण प्रकरण 1 मॉड्यूल 1st मध्ये इंट्रोडक्शन ऑफ ओशनोग्राफी मध्ये आपण अभ्यासणार आहोत. मित्रांनो, आपण भूगोल म्हणजे काय, भूगोलाची व्याख्या, भूगोलाच्या प्रमुख 2 ब्रँचेस, प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल, प्राकृतिक भूगोलाच्या पुन्हा अजैविक भूगोल, जैविक भूगोल अशा 2 ब्रँचेस, आणि अजैविक भूगोलामध्ये मित्रांनो आपण मृदा भूगोल, भूरूप भूगोल, भूगर्भ भूगोल, सागरशास्त्र, हवामान भूगोल, अवकाशशास्त्र भूगोल, जैविक भूगोलामध्ये आपण प्राणी भूगोल, वनस्पती भूगोल, सूक्ष्मजीव भूगोल, मानवी भूगोलामध्ये आपण ऐतिहासिक भूगोल, सामाजिक भूगोल, राजकीय भूगोल, आर्थिक भूगोल, आर्थिक भूगोलामध्ये साधन संपत्तीचा भूगोल, कृषी भूगोल, औद्योगिक भूगोल, वाहतूक भूगोल, व्यापार भूगोल, या सर्व भूगोलाच्या शाखांचा आपण थोडक्यात परिचय करून घेतलेला आहे. आणि यानंतर मित्रांनो आपण सागरशास्त्राची पार्श्वभूमी, सागराविषयी थोडेसे किंवा सागर जलाची उत्पत्ती, सागरशास्त्र पूर्व इतिहास, आधुनिक सागरशास्त्र, या सर्व गोष्टींची चर्चा आपण सागरशास्त्राच्या पार्श्वभूमीमध्ये केलेली आहे. आणि त्यानंतर मित्रांनो आपण सागरशास्त्र म्हणजे काय हे पाहिलं. यामध्ये मित्रांनो आपण सागरशास्त्र ही प्राकृतिक भूगोलाची एक शाखा असून ही ओशनोग्राफी ही संज्ञा कशी अस्तित्वात आली, ती लॅटिन भाषेतील ओशियन्स व ग्रीक भाषेतील ओकॅनोस पासून वरील लॅटिन व ग्रीक भाषापासून ओशियन हा शब्द बनलेला आहे.
तेव्हापासून सागराचे अध्ययन करणारे शास्त्र म्हणून सागरशास्त्र, ज्याला ओशनॉग्राफी हा शब्द प्रचलित आला. या सर्व गोष्टींची आपण विस्तृत अशी चर्चा केली. त्यानंतर सागरशास्त्र म्हणजे काय, सागरशास्त्राच्या विविध ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्यांचा आपण अभ्यास केला. आणि मित्रांनो, त्यानंतर आपण सागरशास्त्राचे जे स्वरूप आहे, वर्णनात्मक स्वरूप, शोधात्मक स्वरूप, निरीक्षणात्मक स्वरूप, संशोधनात्मक स्वरूप, ही 4 प्रकारची जी स्वरूप आहेत या स्वरूपांचा आपण अभ्यास केलेला आहे. याशिवाय इतरही आपण स्वरूपांच्या वरती प्रकाश टाकलेला आहे मित्रांनो. आणि यानंतर आपण आता पाहणार आहोत की सागरशास्त्राची व्याप्ती, क्षेत्र, विषय, सामग्री. मित्रांनो, सागरशास्त्राची जी काही व्याप्ती आहे ही व्याप्ती दिवसेदिवस अधिक व्यापक बनत चाललेली आहे. कारण मित्रांनो, मानव आपल्या गरजा भागवण्याचा सतत प्रयत्न करत असतो आणि ह्या गरजा जेव्हा तो भूपृष्ठावरती पूर्ण होऊ शकत नाहीत तेव्हा तो सागराकडे वळतो आणि सागरातून आपल्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. हा जो प्रयत्न आहे हा प्रयत्न निश्चितपणे वाखाणण्याजोगा आहे आणि तो आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये तो सागराकडे वळलेला आहे आणि सागरातून आपल्या अनेक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न त्याचा सतत चालू आहे. आणि त्यानं आपलं नातं जे आहे किंवा नाळ जी आहे ही सागराशी घट्ट अशी बांधून ठेवलेली आहे किंवा जोडलेली आहे. आणि त्यामुळं मानव आणि सागर यांचा घनिष्ठ संबंधही निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पहा मित्रांनो, विशेष महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे की सागरशास्त्र ही प्राकृतिक भूगोलाची प्रमुख शाखा असून गेल्या 70 वर्षापासून ही शाखा स्वतंत्र शाखा म्हणून उदयास आलेली आहे. आणि मित्रांनो, 18व्या शतकापासून मानवाचा समावेश भूगोलशास्त्राच्या अध्ययनात होऊ लागलेला आहे. मानव व नैसर्गिक घटक यांच्यातील परस्पर संबंध, त्यांची कारणे व परिणामांना विशेष महत्त्व आलेले आहे. आज मितीस भूगोलशास्त्राचा अभ्यास मानव केंद्रित बनला आहे. पृथ्वीवरील नैसर्गिक व मानवी घटकांचे अस्तित्व स्वतंत्र असूच शकत नाही. या दोहोंमधील संबंधातून मानव जीवन आकारास येते. अर्थातच मानवी जीवनशैलीवरती नैसर्गिक घटकांचा प्रभाव अधिक पडत असतो. अशाच भिन्न प्राकृतिक घटकापैकी सागर हा एक महत्त्वाचा प्राकृतिक घटक आहे की ज्याचा मानवाच्या जीवनशैलीवरती प्रभाव पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. पृथ्वीवरचे सर्व सजीव आणि पृथ्वीवरचे सर्व मानव यांचा निश्चितपणे सागरशास्त्राशी संबंध आहे. मग तो प्रत्यक्ष असेल किंवा अप्रत्यक्ष असेल, तो टाळता येत नाही हे आपण या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे. आणि यावरूनच आपल्याला सागरशास्त्राची काही व्याप्ती आहे ही किती विस्तृत असू शकते याचा थोडासा आपल्याला मागोवा येऊ शकतो किंवा याची थोडीशी आपल्याला महत्त्वपूर्ण अशी जाणीव होऊ शकते. मानवी लोकसंख्येच्या वाढीबरोबर मानवी गरजा वाढत जाऊन मित्रांनो खंडीय साधनसंपत्ती, ज्याला भूपृष्ठावरील साधनसंपत्ती असं आपण म्हणतो, ती कमी पडू लागली. आणि वाढत्या गरजांच्या पूर्ततेसाठी मानवाने आपले लक्ष सागराकडे केंद्रित केले आणि आपल्या अनेक गरजा तो सागराकडून पूर्ण करू लागल्याने मित्रांनो मानवाचे सागराशी असलेले आपले नाते जे आहे हे अधिक घट्ट बनत गेले. यामधून सागरासंबंधी अधिक जाणून घेण्याच्या प्रयत्नातून सागरशास्त्राची व्याप्ती दिवसेदिवस
वाढतच चाललेली आहे. आणि ही जी व्याप्ती आहे ही बहुव्यापक, बहुसमावेशक, बहुरोचक, बहुआयामी अशी बनलेली आहे. आणि या व्याप्तीतून आपल्याला सागरशास्त्राची जी काही क्षेत्र किंवा सागरशास्त्राची विषय सामग्री आपल्याला लक्षात येते. सागरशास्त्राची व्याप्ती म्हणजेच क्षेत्र आणि क्षेत्र म्हणजेच विषय सामग्री. यामध्ये आपण अनेक गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये पहिली महत्त्वपूर्ण जी गोष्ट आहे ती महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे सागराची निर्मिती कशी झाली. या संदर्भात आपण सुरुवातीलाच जेव्हा सागरशास्त्राचा परिचय करून घेतला, सागराविषयी थोडेसे आपण पाहिलं, त्यावेळेस आपण या गोष्टीवरती प्रकाश टाकलेला आहे. सागराची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहत असताना आपण या गोष्टी पाहिलेल्या आहेत. तरी सुद्धा या ठिकाणी याची आपण सागरशास्त्राची व्याप्ती पाहतोय आणि म्हणून याचं आपल्याला पुन्हा एकदा रिपिटेशन करण्याची आवश्यकता आहे. परंतु आता आपण अधिक विस्तृत न जाता अगदी थोडक्यात मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की सागरशास्त्राची जी काही व्याप्ती आहे किंवा महासागराची जी काही निर्मिती आहे, आपण सागरशास्त्राच्या व्याप्तीमध्ये पहिला जो मुद्दा आपण पाहतोय ती म्हणजे सागरशास्त्राची महासागराची निर्मिती. तर यामध्ये आपण पाहिलेलं आहे की मित्रांनो की सागरशास्त्राची जी काही निर्मिती हा एक व्याप्तीचा विषय आहे. आणि याविषयी आपण पाहिलं की कशा प्रकारे या असणाऱ्या पृथ्वीची उत्पत्ती झालेली आहे. मग त्या ठिकाणी आपण पाहिलं की 2 बिग बँगच्या थेअरीनुसार या निर्वात अशा पोकळीमध्ये 2 ढग एकत्रित आले आणि त्या 2 ढगांचा एकत्रित आल्यानंतर स्फोट झाला आणि त्यातून तप्त असा एक गोळा तयार झाला. उष्णतेचा महा विशाल असा वर्तुळाकार गोळा तयार झाला आणि तो काय करत होता की सतत असा गोलाकार फिरत होता आणि त्यातून जे काही असणारं त्या गोलामधील मॅटर आहे तो बाहेर फेकलं गेलं आणि ते पुन्हा थंड होत गेलं. वायुरूपापासून ते द्रवरूप बनलं, द्रवरूपापासून ते घनरूप बनलं आणि या मध्यवर्ती एक जे काही तप्तसा गोल होता तो सूर्य बनला आणि बाहेर जे फेकले गेले ते या सूर्यकुलाचे सदस्य झाले, म्हणजे ग्रह उपग्रह बनले. आणि या मध्यवर्ती असणाऱ्या जे काही सूर्य किंवा तारा याच्या सभोवती आपली पृथ्वी फिरत राहिली. आणि या पृथ्वीवरती मित्रांनो आपण पाहतो की जे काही खंड आहेत, अगोदर सुरुवातीला एकच असा खंड होतं आणि त्याला मित्रांनो तडे गेले. आणि या जे काही सिद्धांत आहे या सिद्धांताला भूखंड वहन सिद्धांत असंही म्हणतात. त्याला वेगनरचा भूखंड वहन सिद्धांत या नावानं हा परिचित आहे. आणि त्याला तडे गेल्यानंतर अगोदर आडवा तडा गेला आणि मग त्याचे वरचा एक गोलार्ध आणि खाली एक गोलार्ध तयार झाला आणि मध्ये जो भाग आहे तो खचला गेला. आणि यामध्येच आपण पाहतो की हा जो काही पृथ्वी नावाचा ग्रह आहे तो थंड होत असताना त्याच्या खडकातून जे काही युवाजल बाहेर पडलं ते ह्या मध्यवर्ती असणाऱ्या खाचखळग्यामध्ये साचून राहिलं. आणि त्याच्यापासून पुन्हा आणखीन तडे जाऊन मित्रांनो जवळजवळ पाण्याचा भाग जो आहे तो 71% भाग पाण्यानं व्यापला गेला, तर 29% भाग फक्त आपण ज्याला भूखंड म्हणतो त्या भूखंडानं व्यापला गेला. म्हणजे महासागर हे सर्वात जास्त किंवा जलाशय हे सर्वात जास्त 71%, अशा प्रकारे महासागरांची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळतं. तर या सर्व गोष्टी आपण अत्यंत संक्षिप्तमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहेत. ज्या कोणाला अधिक विस्तृत या गोष्टी पाहायच्या आहेत त्यांनी आपण सुरुवातीचे जे काही माझा व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओमधून या गोष्टी आपण अधिक विस्तृतपणे समजून घेऊ शकता, हे या ठिकाणी मी तुम्हाला आठवण करून देतो. यानंतर मित्रांनो आपण जो महत्त्वपूर्ण मुद्दा पाहणार आहोत त्या मुद्द्याचं जे काही नाव आहे ते नाव आहे सागराचे क्षेत्रफळ.
मी तुम्हाला सागराच्या क्षेत्रफळाच्या संदर्भात छोटासा एक व्हिडिओ आपल्याला दाखवणार आहे. तो आपण व्यवस्थितरित्या ऐकायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे की पुढचा भाग आपण पाहायचा आहे. तेव्हा मित्रांनो, आपण ओळूया की या व्हिडिओकडे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या महासागराची जी काही दोस्तों, इस वीडियो में हम आपको महासागरों के बारे में जानकारी देंगे. संसार के महासागर, इनका क्षेत्रफल, सबसे बड़ा महासागर कौन सा है और महासागरों से जुड़े विशिष्ट तथ्यों के बारे में भी जानकारी देंगे. तो शुरू करते हैं महासागरों का ज्ञान. विश्व के महासागरों का ज्ञान. पृथ्वी के भूतलीय क्षेत्रफल का 70.92% भूभाग महासागरीय है, जबकि 29.08% क्षेत्रफल पर महाद्वीप यानी कि स्थल मंडल स्थित है. पृथ्वी पर 7 महाद्वीप एवं 5 महासागर स्थित है. पृथ्वी के समस्त जल का 88.9% भाग महासागर व अंतर्देशीय समुद्रों के रूप में विस्तृत है. शेष 11.1% हिमनद, नदी, तालाब, झील एवं भूमिगत जल है. सबसे पहले हम प्रशांत महासागर की बात करते हैं. प्रशांत महासागर उत्तरी व दक्षिणी अमेरिका तथा एशिया व ऑस्ट्रेलिया महाद्वीप के बीच स्थित है. प्रशांत महासागर अमेरिका और एशिया को पृथक करता है. इसका आकार त्रिभुजाकार है तथा क्षेत्रफल लगभग 16,52,46,200 वर्ग किमी है. प्रशांत महासागर संसार का सबसे बड़ा, सबसे गहरा एवं सबसे प्राचीनतम महासागर है. प्रशांत महासागर में फिलीपाइंस के पश्चिम में मेरियाना ट्रेंच विश्व की सबसे गहरी गर्त है. इसकी गहराई 11,034 मीटर यानी कि लगभग 36,000 फीट है. आटाकामा एवं टोंगा खाई भी इसी में है, जिनकी गहराई क्रमशः 8,000 मीटर व 9,000 मीटर है. प्रशांत महासागर की ज्वालामुखी श्रृंखला को आग की अंगूठी यानी कि रिंग ऑफ फायर कहते हैं. प्रशांत महासागर का शीर्ष बेरिंग जल डमरू पर है, जो घोड़े के खुर की आकृति का है और ज्वालामुखी पर्वतों तथा छोटी छोटी पहाड़ियों से घिरा हुआ बेसिन बनाता है. प्रशांत महासागर की औसत गहराई लगभग 14,000 फुट तथा अधिकतम गहराई लगभग 35,400 फुट से ज्यादा है. प्रशांत महासागर में 20,000 से अधिक द्वीप है, लेकिन इनका क्षेत्रफल कम है. महासागरीय द्वीप प्रवाल तथा ज्वालामुखी प्रक्रियाओं से निर्मित है. प्रशांत महासागर का वह भाग जो कर्क रेखा तथा मकर रेखा के मध्य में है, मध्य प्रशांत महासागर कहलाता है. प्रशांत महासागर का क्षेत्रफल पृथ्वी के संपूर्ण स्थलमंडल के क्षेत्रफल से भी अधिक है. प्रशांत महासागर में बेरिंग सागर, ओखोटस्क सागर, जापान सागर, पीत सागर एवं पूर्वी चीन सागर अवस्थित स्थित है. अब आते हैं अटलांटिक महासागर पर. अटलांटिक महासागर यूरोप तथा अफ्रीका महाद्वीपों को नई दुनिया के महाद्वीपों से पृथक करता है. अटलांटिक महासागर को अंध महासागर भी कहते हैं. इसका क्षेत्रफल लगभग 8,24,41,500 वर्ग किमी है. विश्व का दूसरा सबसे बड़ा महासागर है. इसका विस्तार उत्तरी अमेरिका, दक्षिणी अमेरिका, यूरोप, अफ्रीका से आर्कटिक महासागर तक है. अटलांटिक महासागर की आकृति अंग्रेजी के एस व 8 के समान है. इस महासागर का नाम ग्रीक संस्कृति से लिया गया है, जिसमें इसे नक्शे का समुद्र भी बोला जाता है. लंबाई की अपेक्षा इसकी चौड़ाई बहुत कम है. अटलांटिक महासागर के दोनों किनारों, विशेषकर उत्तरी भाग में अनेक तटीय सागर हैं, जो मग्न तटों पर स्थित है, जैसे हडसन की खाड़ी, बाल्टिक सागर व उत्तरी सागर आदि. उत्तरी अटलांटिक जल मार्ग, जो पश्चिमी यूरोप को उत्तरी अमेरिका से जोड़ता है, विश्व का सबसे व्यस्त एवं महत्वपूर्ण जलमार्ग है. अटलांटिक महासागर का सबसे गहरा गर्त फ्यूरिटिको रिको गर्त 8,392 मीटर है. भूमध्य रेखा के निकट सेंट पॉल द्वीप समूह में स्थित चोटी अटलांटिक महासागर की सबसे तीखी चोटी है.
दक्षिणी अटलांटिक महासागर में स्थित प्रमुख ज्वालामुखी द्वीपों में बरमूडा प्रवाल द्वीप, असेंशन, ट्रिस्टा दी कहाना, सेंट हेलेना, गुआ एवं बोवेट द्वीप है। अब आते हैं हिंद महासागर पर। हिंद महासागर को अर्ध महासागर भी कहा जाता है। इसका उत्तरी किनारा बहुत ही कटा-फटा है। इसकी औसत गहराई लगभग 4000 मीटर है। यह एकमात्र महासागर है जिसका नाम किसी देश के नाम पर रखा गया है। इसे हिंदुस्तान के नाम पर हिंद महासागर और इंडिया के नाम पर इंडियन ओशियन कहते हैं, जो भारत के ही नाम है। हिंद महासागर क्षेत्रफल एवं विस्तार की दृष्टि से विश्व का तीसरा बड़ा महासागर है। इसका क्षेत्रफल लगभग 7,34,25,500 वर्ग किमी है। हिंद महासागर का आकार अंग्रेजी की वर्णमाला के एम के समान है। हिंद महासागर में जावा द्वीप के दक्षिण व उसके समानांतर स्थित सुंडा गर्त 8,152 मीटर है, जो इसकी सबसे गहरी गर्त है। डायमेंटिना गर्त दक्षिणी पूर्वी ऑस्ट्रेलियन बेसिन में स्थित है। यह सुंडा गर्त से गहरी गर्त है, लेकिन हिंद महासागर की सबसे गहरी गर्त को सुंडा गर्त ही मानते हैं, जिसे जावा गर्त भी कहते हैं। हिंद महासागर में स्थित अधिकांश द्वीप महाद्वीपीय खंडों से टूटकर अलग हुए भाग है, जैसे अंडमान निकोबार द्वीप समूह है, श्रीलंका, मेडागास्कर व जंजीबार आदि। भारत के दक्षिणी पश्चिम तट के समीप लक्षद्वीप व मालदीव प्रवाल द्वीपों के उदाहरण है। मॉरिशस व रीयूनियन द्वीप ज्वालामुखी प्रक्रिया के उदाहरण है। अब आते हैं दक्षिणी महासागर पर। दक्षिणी ध्रुव पर स्थित अंटार्कटिका महाद्वीप के चारों ओर फैला हुआ यह महासागर है। क्षेत्रफल की दृष्टि से यह विश्व का चौथा बड़ा महासागर है। इसे अंटार्कटिका महासागर या दक्षिणी ध्रुवीय महासागर भी कहते हैं। इसका क्षेत्रफल लगभग 3 करोड़ वर्ग किमी है। अंटार्कटिका महासागर में अनेक प्लावी हिमशैल, जिन्हें आइसबर्ग कहते हैं, तैरते रहते हैं। कुछ हिमशैल तैरते तैरते समीपस्थ अन्य महासागरों में भी चले जाते हैं। व्हेल मछली के शिकार के लिए भी यह महासागर महत्वपूर्ण माना जाता है और यहाँ से व्हेल का काफी व्यापार होता है। रोस द्वीप अंटार्कटिका महाद्वीप की मुख्य भूमि के समीप 4 ज्वालामुखियों द्वारा बनाया गया एक द्वीप है। यह अंटार्कटिका के विक्टोरिया धरती नामक क्षेत्र में रोस सागर की मैकमर्डो खाड़ी में स्थित है। दक्षिणी ध्रुवीय महासागर के प्रमुख सागर हैं बेलिंग्सहाउजेन सागर, राजा हाकोन सात सागर, रोस सागर, लाजारेव सागर, वेडेल सागर और स्कोशिया सागर आदि। अब आते हैं उत्तरी ध्रुवीय महासागर पर। पृथ्वी के उत्तरी गोलार्ध में स्थित उत्तरी ध्रुवीय महासागर या आर्कटिक महासागर, जिसका विस्तार अधिकतर आर्कटिक उत्तर ध्रुवीय क्षेत्र में है। इसका क्षेत्रफल लगभग 1,40,00,000 वर्ग किमी है। विश्व के 5 समुद्री महासागरों में से यह सबसे छोटा और उथला महासागर है। उत्तरी ध्रुवीय महासागर को ही आर्कटिक महासागर कहते हैं। कुछ महासागर विज्ञानी इसे आर्कटिक भूमध्य सागर या केवल आर्कटिक सागर कहते हैं और इसे अंध महासागर के भूमध्य सागरों में से एक मानते हैं। ग्रीष्म काल में यहाँ की लगभग 50% बर्फ पिघल जाती है। आर्कटिक महासागर का आकार अंग्रेजी वर्णमाला के डी के समान है। इस महासागर का सबसे गहरा गर्त यूरेशिया बेसिन है, जो 5,450 मीटर गहरा है। सामान्य ज्ञान एवं सामान्य विज्ञान के अन्य वीडियो के लिए चैनल सब्सक्राइब करें। जीके अभी। धन्यवाद। मित्रांनो, आपल्याला सागराचे क्षेत्रफळ सांगणारा, माहिती देणारा अत्यंत सुंदर असा व्हिडिओ या ठिकाणी आपण पाहिला। यामधून आपल्याला जगामध्ये सर्वात मोठा असणारा प्रशांत महासागर, त्यानंतर
चा जो क्रमांक लागतो त्याचा अटलांटिक महासागर, त्यानंतर आकारानं 3 नंबरवरती असणारा हिंदी महासागर आणि त्यानंतर 4 नंबरच्या स्थानावर असणारा आर्कटिक महासागर। अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाहिलं की संपूर्ण जे महासागर आहेत ह्या महासागराचं विभाजन या 4 प्रमुख महासागरामध्ये झालेलं आहे किंवा पाण्याचं विभाजन मोठ्या असणाऱ्या 71% भूभागाचं जे विभाजन आहे ते विभाजन मित्रांनो या 4 प्रमुख महासागरामध्ये झालेलं आहे। त्याची क्रमवार माहिती आपण पाहिली। याचबरोबर या ठिकाणी असणार त्यांचं क्षेत्रफळ आपण पाहिलं, त्यामध्ये असणाऱ्या ठिकठिकाणी गर्त म्हणजे गर्ता आपण पाहिल्या, त्यांची खोली आपण पाहिली, त्या ठिकाणी असणारी त्यांची वैशिष्ट्ये आपण पाहिली। या सर्व गोष्टी आपण व्याप्तीचा भाग म्हणून आपण एका सागराची माहिती सांगणाऱ्या एका व्हिडिओमधून आपण या सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत। आणि आपल्याला असं लक्षात आलं की सागरांचं जे काही क्षेत्रफळ आहे हे क्षेत्रफळ मित्रांनो हेही आपण पाहिलं सुरुवातीला की या छोट्याशा व्हिडिओमध्ये, आणि याचबरोबर मीही तुम्हाला सागरासंदर्भाची ओळख करून देताना सांगितलेलं होतं की सागरामध्ये सर्वात अधिक जी काही क्षेत्रफळानं व्यापलेला भाग आहे तो सागरानं व्यापलेला आहे, आणि त्यानंतर जो क्षेत्रफळानं व्यापलेला भाग आहे तो आहे मित्रांनो की जमिनीनं व्यापलेला। 71% भूभाग हा मित्रांनो हा सागरानं व्यापलेला आहे, तर 29% भूभाग हा जमिनीनं व्यापलेला आहे। या सर्व गोष्टीही आपण अगोदर पाहिलेल्या आहेत। यामध्ये मित्रांनो आपण आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे जी काही आपण साधारणपणे 360 दशलक्ष चौरस किलोमीटर इतकं जलाशयानं भाग व्यापलेला आहे, पृथ्वीचा भाग हा व्यापलेला आहे। या सर्व गोष्टी आपण क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून इथे मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत। आणि राहिलेला जो भाग आहे, राहिलेला म्हणजे किती भाग राहिला हाही महत्त्वपूर्ण भाग आहे की एकूण जो आपण पृथ्वीचं जर क्षेत्रफळ स्थूलमानानं पाहिलं तर ते 510 दशलक्ष चौरस किलोमीटर आहे, आणि 510 दशलक्ष चौरस किलोमीटरपैकी आपण बघतो की 360 दशलक्ष चौरस किलोमीटर भाग हा पाण्यानं व्यापलेला आहे। आणि राहिलेला जो भाग आहे मित्रांनो तो किती राहतो तर 510 वजा 360 हे जर आपण केलं तर निश्चितपणे आपल्याला लक्षात येईल की जो काही भाग राहतो तो अत्यंत कमी राहतो, साधारणपणे 150 दशलक्ष किलोमीटर राहतो, लक्षात घ्या। आणि हा जो भाग आहे तो जमिनीनं व्यापलेला आपल्याला पाहायला मिळतो, आणि त्याचं जे काही पर्सेंटेज आहे ते 29% पर्सेंटेज भरतं, तर पाण्याचं पर्सेंटेज आहे ते 71% पर्सेंटेज भरतं। हे या सर्व गोष्टी तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलेल्या आहेत। आणि त्यामध्ये आपण हे 4 संपूर्ण पृथ्वी असं जलाशयच आहे असं आपल्याला भासतं किंवा दिसतं। अवकाशी छायाचित्र बघितली तर आपल्या संपूर्ण पृथ्वीमध्ये सगळी पृथ्वी आपली निळीच दिसते, म्हणजे जास्तीत जास्त भाग हा पाण्याने व्यापलेला असल्यामुळं असं चित्र असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं। तर या क्षेत्रफळापैकी आपण याचे मोठ्या असणाऱ्या 71% भूभागावरच्या जे काही पाण्यानं व्यापलेला जो काही पृथ्वीचा भाग आहे त्याच्यामध्ये पुन्हा आपण 4 भाग केले आणि त्याला आपण 4 महासागरांची नावं दिली। त्याला आपण म्हटलं की पॅसिफिक महासागर, दुसरा आहे अटलांटिक महासागर, तिसरा आहे हिंदी महासागर, चौथा आहे आर्कटिक महासागर। हे क्षेत्रफळानुसार आपल्याला सांगितलं। यातलं एक उदाहरण म्हणून मी सांगतो, प्रशांत महासागराच्या संदर्भात आपण पाहिली माहिती किंवा पॅसिफिक महासागर असंही त्याला आपण म्हणतो, पॅसिफिक महासागर किंवा प्रशांत महासागर असं म्हणतो। तर त्याचं जे क्षेत्रफळ आहे हे क्षेत्रफळ मित्रांनो आपली जी काही आपण जी काही 29% पृथ्वीचा भाग जो आहे तो भूभागानं व्यापलेला आहे किंवा जमिनीनं व्यापलेला आहे आपण म्हणतो, त्या 29% भूभागापेक्षा मोठा भूभाग हा प्रशांत महासागरानं व्यापलेला आहे। म्हणजे असं आपल्याला लक्षात येतं की प्रशांत महासागर किती मोठा असू शकतो किंवा आहे हेही या ठिकाणी आपल्याला सांगता येतं।
अशा प्रकारे सागराचं जे काही क्षेत्रफळ आहे ते क्षेत्रफळ सुद्धा आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. आणि मित्रांनो, आपण सागरशास्त्राची जी काही व्याप्ती किंवा क्षेत्र किंवा विशेष सामग्री याचं जी काही आपण आवाका किंवा याची जी काही व्याप्ती आहे ही व्याप्ती खूप मोठी असल्याचं आपल्याला या ठिकाणी लक्षात आलेलं असेल. तर महासागराची निर्मिती आणि सागराचे क्षेत्रफळ हे दोन मुद्दे आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. आणि तिसऱ्या मुद्द्याकडं आपण सागराची खोली जी आहे या संदर्भात आपण पुढील तासाला माहिती पाहणार आहोत. तेव्हाही मी तुम्हाला एक अत्यंत सुंदर असा व्हिडिओ दाखवणार आहे. आणि सागराच्या खोली त्या खूप असणारी जी काही खोली आहे त्या खोलीमध्ये आपण म्हणजेच मानव किती खोलपर्यंत आजपर्यंत गेलेला आहे या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी मित्रांनो एका व्हिडिओच्या माध्यमातूनही पाहणार आहोत. तेव्हा आपण न चुकता हा व्हिडिओ पाहण्यासाठी आणि सागराची खोली किंवा सागराचा तळ पाहण्यासाठी, तो व्हिडिओ आपला तळही दाखवेल, खोलीही दाखवेल, आपण अवश्य तो व्हिडिओ पाहायचा आहे आणि तो मिस करायचा नाही आहे. यासाठी आपण अवश्य अगोदर हा व्हिडिओ पाहणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला पुढचा व्हिडिओ सुद्धा आपल्याला पाहिल्यानंतर त्याची लिंक लागेल आणि आपल्याला जी काही व्याप्ती आहे ही व्याप्ती आपल्या लक्षात येईल मित्रांनो. तेव्हा या ठिकाणी वेळ झालेली आहे, आपण थांबूया. धन्यवाद.